नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुधारित तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद। शेतकरी मित्रांनो, आज जर बघत असाल तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिशय चांगला पाऊस आहे, काही ठिकाणी अतिशय कमी आहे। पण अशा परिस्थितीमध्ये आपल्या एकंदरीत तूर असेल, मूग असेल, उडीद असेल किंवा कापूस असेल, ह्या पिकाचं आपल्याला एकरी चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल तर पहिली फवारणी कुठली घेतली पाहिजे, जेणेकरून तुमचं कमी खर्चामध्ये सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, ह्या पिकाचं एकरी तुम्हाला चांगलं उत्पादन भेटलं पाहिजे। आज मी सोयाबीनच्या पिकामध्ये शेतकरी मित्रांनो, आता ही जर बघितलं तर पेरणी लवकर केलेली, सुदैवाने ह्या आमच्याकडं सिंचन व्यवस्था असल्यामुळं एकंदरीत सोयाबीन अतिशय चांगली आली। परंतु महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पेरणी लवकर झाली, काही जिल्ह्यामध्ये लवकर पेरणी झाली किंवा काही जिल्ह्यात लेट पेरणी झालेले। काही जणांचे पिकं जर बघितले एकंदरीत 15-20 दिवसाचे आहेत, काही जणांचे 30 ते 35 दिवसाचे आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, आपण जर बघत असाल, आपण जर सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकामध्ये तणनाशक जर मारलं असेल पेरणीनंतरच्या, आता काही जण पेरणीलगतचं तणनाशक मारतात, म्हणजे पेरल्यानंतर 48 तासामध्ये तुम्ही स्ट्रॉंग आर्म सारखे तण वापरत असाल किंवा तो कुठल्याही पुढे वापरत असाल तर अशा वेळी तुम्हाला तणाचं नियंत्रण चांगलं झालं असले चांगली गोष्ट आहे। जर नसेल झालं तर तुम्ही 15 दिवसाच्या नंतर म्हणजे तणनाशक मारू शकता सोयाबीन नंतर उगवणी पूर्वी नंतरचं। म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला इमेज हायपर घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या कंपनी तुम्हाला भेटते। आपण या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहिती दिलेली आहे की कुठलं तणनाशक सोयाबीनमध्ये वापरायचं, तुरीमध्ये वापरायचं, उडीदामध्ये वापरायचं किंवा मुगामध्ये वापरायचं, ह्या पिकाची आपण एखादी तणनाशक माहिती आहे। परंतु आता आपण सर्व पिकाला एक पहिली फवारणी कधी व्हायला पाहिजे ह्याच्या मी तुम्हाला सल्ला देणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर आपलं पीक 20 ते 25 दिवसाचं असेल किंवा 30-35 दिवसाचं असेल तर पहिली फवारणी कुठली घेतली पाहिजे। आता सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकामध्ये सुरुवातीला जर बघितलं, सोयाबीन सारख्या पिकामध्ये जर बघितलं, चक्री मुंगा, खोडमाशी, उंटाळी इत्यादी पिकाचं किंवा रसशोषक किडीचा अटॅक भरपूर असतो। आता हे तुम्ही बघत असाल काही ठिकाणी रसशोषक अटॅक आहे, परंतु आपण ह्याला फवारणी घेतली, 2 फवारण्याला झालेले आहेत। आता पहिली फवारणी घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आंतरप्रवाही कीटकनाशक घ्यायचं आहे। मग सगळ्यात चांगला आंतरप्रवाही कीटकनाशक जर घ्यायचं असेल तर तुम्हाला BSA कंपनीचं इम्युनेट घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये 2 कंटेन आहेत, जे हे जर बघितलं तुम्ही, चक्रीमुंगा, उंटाळी, त्याचबरोबर रसशोषक किडी जेवढ्या आहेत तेवढं नियंत्रण करतंय, ॲज अ थ्रिप्सवर सुद्धा अटॅक नियंत्रण करतंय, प्लस तुमच्या पानावरच्या येणाऱ्या सगळ्या किडीवर आणि ॲज अ टॉनिक म्हणून काम करतं कीटकनाशक। दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या पिकाचा चांगला फुटवा येण्यासाठी 1261 खत घ्यायचं आहे तुम्हाला। जर 1261 खत जर घ्यायचं असेल तर टाके जर तुमची 20 असेल तर 80 ग्राम किंवा 70 ग्राम घ्यायचं आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला बुरशीनाशक जर घ्यायचं असेल किंवा मर जर असेल कोणाच्या सोयाबीनला किंवा काही जर झालं असेल तर अशा वेळेस तुम्ही चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक घेऊ शकता। याच्यामध्ये जर तुम्हाला बघायचं असेल, सगळ्यात मोठं चांगलं बुरशीनाशक जर बघायचं असेल तुम्हाला पॉलीग्राम नावाने येते। पॉलीग्राम नावाने जर घेतलं तुम्ही, याच्यामध्ये 14% झिंक आहे। त्याचबरोबर तुमची बुरशीजन्य जेव्हा असेल, मर असेल किंवा इतर करपा, लवकर येणार करपा असेल इत्यादी बुरशीवर नियंत्रण चांगल्या प्रकारे। आता तुम्ही लक्षात घ्या, सोयाबीन, तूर, मूग पिकाला हेच तुम्ही फवारणी चांगल्या प्रकारे घेऊ शकता। याच्यामध्ये कमी खर्चामध्ये तुम्हाला फवारणीचं नियोजन चांगलं आहे। ह्याच्यामध्ये आपण चांगले कीटकनाशक मारत आहोत, चांगले बुरशीनाशक मारत आहे, वाढीसाठी खत मारत आहे चांगलं, जेणेकरून तुमचा फुटवा वगैरे वाढ चांगली होईल। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात, आता भरपूर शेतकरी मला विचारत असं की ॲज अ टॉनिक कुठलं वापरलं पाहिजे किंवा काय वापरलं पाहिजे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही 1261 खत वापरायचं, जर टॉनिक वापरायची तुम्हाला गरज लागत नाही। जरी तुम्हाला वापरायची इच्छा असेल, जर तुम्हाला वापरायचं असेल तर मेरिटॉर नावाने टॉनिक भेटते। जर तुम्ही मेरिटॉर हे टॉनिक नावाने भेटते, जर बघितलं बायोविटा सारख्या भेटतात, बायोझाईम भेटते, अशी सुद्धा तुम्ही घेऊ शकता टॉनिक, जेणेकरून तुम्हाला मिक्स मारला तर अतिशय चांगले रिझल्ट भेटतील तुम्हाला। आता ही फवारणी तुम्ही चांगल्या प्रकारे घ्या। जर कुणाला विचारायचं असलं या फवारणीच्या बाबतीत, अतिशय चांगली फवारणी, याचं कीटकनाशक चांगले आहेत, बुरशीनाशक चांगलं आहे, खतांचं नियोजन चांगलं आहे। 1261 सारखा खत दिला आपण सुरुवातीपासून फुटवा चांगला होईल, वाढ चांगली होईल। आणि जर आपलं हे सगळं व्यवस्थित जर पहिली फवारणी झाली, पहिले 30 दिवसानंतर, 30 ते 35 दिवसाच्या आतमध्ये कधीही फवारणी घेऊ शकता। पेरणी झाल्यानंतर 25 दिवसानंतर, जर तणनाशक मारत असलं 10 दिवस लेट करा, जर तणनाशक नसेल मारत तर 30 ते 35 दिवसाला पहिली फवारणी करून घ्या। आता आपण काय सांगत असतं की शेतकरी की सोयाबीन हे 2 फवारणी आपल्याला चांगलं उत्पन्न करायचं। एकरी जर आपल्या अवरेज जर करायचं, सोयाबीन, तूर असेल, मूग असेल, जर सोयाबीन सारख्या पिकाचं जर आपल्या एकरी 14-15 क्विंटल जर एकरी उत्पादन काढायचं असेल तर योग्य अशी फवारणी होणं जाणे, व्यवस्थित अशी मॉलिक्यूल वापरणं गरजेचं आहे। कीटकनाशक चांगलं वापरा, बुरशीनाशक चांगलं वापरा, वाढीसाठी खत। आता मी तुम्हाला पहिल्या फवारणीची एकंदरीत सांगितली, नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण फवारणी कशी घेतली पाहिजे किंवा दुसरी फवारणी कुठल्या स्टेजला घेतली पाहिजे सोयाबीनला, नक्की आपले पुढचेही व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये आपण नक्की तुम्हाला डीप आणि डिटेलमध्ये सांगू। आता दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्र, तुम्ही सर्वजण कुठल्या जिल्ह्यातून आपला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा। त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या पिकाची माहिती पाहिजे, आपण सुधारित तंत्रज्ञानाविषयी चॅनल, म्हणजे आपण तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यापर्यंत देतो किंवा शेतकऱ्याला आळी पडली तर कुठला वापरायचा। आता बघा भरपूर शेतकऱ्यांना मी सांगतो की सोयाबीनमध्ये लवकर लावणार, पेरण्याला आळी आली, काही जणांना बुरशीचा अटॅक आलेला आहे। मग अशा परिस्थितीवर तुम्हाला मात करण्यासाठी मी व्यवस्थित अशी फवारणी, अजून जर कोणाला सल्ला पाहिजे नक्की आपल्या चॅनलच्या मार्फत नक्की कमेंटच्या मार्फत विचारा, आपण नक्की माहिती देऊ।
शेतकरी मित्रांनो, सुधारित तंत्रज्ञान हे चॅनल जर नवीन बघत असाल सबस्क्राईब करा आणि नवीन जर काय माहिती पाहिजे नक्की कमेंट म्हणा. आपण सर्वजण आपल्या चॅनलला वेळ देत असतात त्याबद्दल सगळ्याचे धन्यवाद.